दिल्लीतील विद्यार्थिनी लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी चैत्यानंदला पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्यात। गुन्हा दाखल झाल्यानंतर फरार झालेला चैत्यानंद आग्र्याच्या एका हॉटेलमधून पकडण्यात आलाय। त्याच्याकडे असलेली UN ब्रिक्सशी संबंधित बनावट व्हिजिटिंग कार्ड सुद्धा जप्त करण्यात आली आहेत। भगव्या कपड्यातील चैतन्यानंद नावाच्या या सैतानाला अखेर आग्रा पोलिसांनी गजाआड केलंय। केलेल्या कुकर्माचा कोणताही पश्चाताप अटकेच्या वेळी चैतन्यानंदच्या चेहऱ्यावर दिसला नाही। दिल्लीच्या वसंतकुंज परिसरातील श्री शारदा इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन मॅनेजमेंट कॉलेजच्या रिसर्च विभागाचा प्रमुख म्हणून चैतन्यानंद कार्यरत होता। 17 विद्यार्थिनींनी चैतन्यानंदच्या विरोधात लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल केल्यानंतर तो फरार झाला होता। चैतन्यानंदचं शेवटचं लोकेशन आग्र्याचं असल्याचं तपासातून समोर आलं आणि त्यानंतर दिल्ली पोलिसांनी हॉटेलमधून चैतन्यानंदला अटक केली। हॉटेलमध्ये एंट्री करताना त्यानं पार्थ सारथी असं नाव सांगितलं होतं। हमने अलग अलग स्टेटों में दिल्ली के अलावा हरियाणा, राजस्थान, यूपी, उत्तराखंड, वेस्ट बंगाल तक भी हमने टीमें रवाना करी थी। ये जो आरोपी है पार्थ सारथी उर्फ चैतन्यानंद सरस्वत की तलाश में इसी दौरान हमें कल एक रात में सफलता मिली, जिसमें कि आगरा के हमें मिल गया। इसको वहाँ पे आइडेंटिफाई किया गया तो पता लगा ये वही है, तो इसको वहाँ से एप्रीहेंड किया गया और अभी लाया गया है और अभी इसकी आगे केस में गिरफ्तारी डाल के इसकी पूछताछ की जाएगी। सर बाबा से क्या रिकवर हुआ है? सर क्या रिकवर हुआ है? अभी रिकवर इससे अभी 3 फोन मिले हैं, एक आईपैड मिला है, उन सब की अभी जांच की जाएगी। चैतन्यानंद विद्यार्थिनींना धमकावत असे, त्यांना अश्लील मेसेज सुद्धा पाठवत होता। रात्री उशिरा खोलीत बोलवून कमी ग्रेड देण्याची धमकी सुद्धा चैतन्यानंद विद्यार्थिनींना देत होता। चैतन्यानंदकडून विद्यार्थिनींना बेबी आय लव्ह यू यासारखे मेसेज केले जायचे। मुलींच्या केसांचं आणि कपड्यांचं कौतुक केलं जायचं। 3 वॉर्डन आणि फॅकल्टी सुद्धा मदत करत होते। विद्यार्थिनींवर दबाव टाकून चॅट डिलीट करण्यात इतरांचाही सहभाग। आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या EWS कोट्यातील विद्यार्थिनी बाबाचं लक्ष होत्या। चौकशीत 32 विद्यार्थिनींपैकी 17 विद्यार्थिनींनी केली बाबाची तक्रार। गर्ल्स हॉस्टेलमध्ये सिक्रेट कॅमेरे लावल्याचा सुद्धा आरोप। 17 विद्यार्थिनींची लैंगिक शोषणाची तक्रार। विद्यार्थिनींना परदेशात नेण्याचा आमिष दाखवून चैतन्यानंद त्यांच्यावर अत्याचार करत होता। चैतन्यानंदवर यापूर्वी सुद्धा 2009 आणि 2016 साली फसवणुकीचे आणि छेडछाडीचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय। सर मोबाइल में क्या कुछ अभी तक मिला? कुछ सेंसिटिव कुछ मिला हो इसके? उसमें अभी चेक किया जा रहा है, अभी आगे डिटेल्स चेक। कुछ लड़कियों के वीडियो वगैरह भी बरामद हुए उसमें क्या? नहीं, अभी ऐसा कुछ नहीं। अरेस्टिंग कौन से मामले में हुई है? मोलेस्टेशन वाले में या वित्तीय निमित्त? अभी इसके मॉलेस्टेशन वाले केस में हम अरेस्ट डाल रहे हैं। दिल्ली पोलिसांनी चैतन्यानंदकडे असलेली UN ब्रिक्सशी संबंधित बनावट व्हिजिटिंग कार्ड सुद्धा जप्त केली आहेत। चैतन्यानंदच्या नावावर असलेली मॅनेजमेंटची पुस्तकं जगाला मार्गदर्शक असल्याचा दावा सुद्धा यापूर्वी करण्यात आलाय। आता गजाआड झालेल्या चैतन्यानंदच्या चौकशीत अनेक मोठ्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता वर्तवली जातेय। यापूर्वी अनेक आरोप चैतन्यानंदवर झाले, मात्र कोणतीही कारवाई झाली नव्हती। आता तरी चैतन्यानंदवर कारवाई होते का हे पाहणं महत्त्वाचं आहे। शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली।